नमस्कार, मी भाग्यश्री फाटा। काल अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग PMI 48.4 आला, पूर्वीपेक्षा वाढून आला। ब्लॅक फ्रायडे सेल्स स्ट्रॉंग झाले। मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करीत आहे असं दिसतंय। पण टेस्लाचा शेअर 2.6% वाढला, कारण स्टिफेलनी त्याचं टार्गेट 287 वरनं 411 केलं। ॲमेझॉनचा शेअर वाढला, इंटेल वाढला, सुपर मायक्रो तर 13.7% वाढला। डिझनी वाढला, कारण मोआना 2 याचं बॉक्स ऑफिस सेल्स स्ट्रॉंग झाले। काल फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 238 कोटींची होती, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 3,589 कोटींची होती। आज सगळा गोंधळ जो आहे तो GST काउन्सिलच्या बैठकीचा आहे। GSTचे दर वाढवले आहेत आणि त्यामुळे सुरुवातीला या GSTच्या दरावर मार्केट रिॲक्ट करेल। तंबाखूचे प्रॉडक्ट्स आणि लक्झरी गोष्टीवर 35% GST लावावा अशी शिफारस केली आहे। रेडीमेड गारमेंट जे 1,500 रुपयापेक्षा कमी आहे त्याच्यावर 5% GST आणि 10,000च्या वर असलेल्यासाठी 28% GST लागणार। तसंच लेदर बॅग, कॉस्मॅटिक्स याच्यावर GST वाढेल, पण पाण्याच्या बॉटल, सायकल, वह्या म्हणजेच नोटबुक याचा GST कमी होईल। या सगळ्याचा परिणाम ITC, गॉडफ्रे फिलिप्स, कोठारी प्रॉडक्ट्स या गोष्टींवर होईल। प्रिकॉल सुंदर ऑटो कंपोनंटचा प्लास्टिक बिझनेस म्हणजेच इंजेक्शन मोल्डिंग बिझनेस 215 कोटीला ते घेणार आहेत। हे पूर्ण कॅश डील आहे। याचा परिणाम TVS मोटर आणि प्रिकॉल या दोन्ही शेअरवर होईल। म्हणजे प्रिकॉल घेणार म्हणून आणि TVS मोटरला 215 कोटी रुपये मिळणार म्हणून। नजाराने फंकी मंकी प्ले सेंटर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 60% स्टेक 43.7 कोटी रुपयाला घेणार आहे। या फंकी मंकीची 11 इनडोअर प्ले सेंटर्स आहेत। स्पोर्ट्स क्रीडामध्ये 69 कोटी रुपये गुंतवणार आहेत आणि नॉर्विन गेमिंगमध्ये 64 कोटी रुपये नजारा गुंतवणार आहे। चंबर ॲडव्हान्स सस्टेनेबल ॲग्रिकल्चर सोल्युशन्ससाठी TERI बरोबर चंबळने करार केला आहे। KPI ग्रीनला 1,311 कोटीची ऑर्डर कोल इंडियाकडून मिळाली आहे। टॉरेंट पॉवरचा QIP सुरू आहे। 1,555.75 एवढी फ्लोअर प्राईस आहे। सोलारला 2,039 कोटींची डिफेन्स प्रॉडक्ट सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे। KEC इंटरनॅशनल बांगलादेश टॅक्स ट्रायब्युनलनी वॅट डिमांडच्या संबंधातील त्यांचा अपील फेटाळून लावलाय। कंपनी आता हायकोर्टात अपील करेल असं कंपनीने सांगितलं। BPCLने कोल इंडिया बरोबर MOU साईन केला, म्हणजे मेमोरँडम
ऑफ अंडरस्टँडिंग. कोल ते सिंथेटिक नॅचरल गॅस प्रोजेक्ट वेस्टर्न कोलफिल्डला सुरू करायचं आहे. सरफेस कोल गॅसिफिकेशननी हे प्रोजेक्ट करायचं आहे. काल मार्केट ब्रेथ चांगली होती, म्हणजेच ॲडव्हान्सेस डिक्लाइनचा रेशो, आणि डेली टाईम फ्रेममध्ये बुलिश हरामी पॅटर्न तयार झाला होता. कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा. पण सुरुवातीला जर GSTचे जे दर वाढवत आहेत त्याचा परिणाम झाला तर मात्र सुरुवातीला मार्केट मंदीमध्ये उघडू शकतं. कारण बरेच प्रॉडक्ट्स जे लक्झरी आयटम्स म्हणून आहेत, की बाटा किंवा सगळ्या फुटवेअर कंपन्या की ज्यांचे शूज महाग आहेत त्याच्यावर 28% GST लागेल. वरुण ब्रिव्हरेजेस सारख्या शेअरवर पण परिणाम होईल. रेमंड्स, मान्यवर अशा शेअरवरही परिणाम होईल. तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा, काय होतंय हे पाहूया. पहिल्यांदा तेजीमध्ये व्होल्टास, DLF, अपोलो हॉस्पिटल, प्रिकॉन, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, हर्क्युलस, मॉईल, चंबल, गुजरात गॅस, CDSL, ओबेरॉय, टेक महिंद्रा, BPCL, प्रोटीन EGOV यांना 161 कोटीची ऑर्डर मिळाली आहे म्हणून, विप्रो, GM ब्रिव्हरीज, कॉन्कॉर, कोल इंडिया, APL अपोलो, सिटी युनियन बँक, ICICI बँक, JK सिमेंट, AGI इन्फ्रा यांनी स्प्लिट जाहीर केला. JSW स्टील, सोलार, भारती एअरटेल, वेदांता, इंडिको रिमेडीज, KPI ग्रीन, AGS ट्रान्झॅक्ट, प्रेस्टिज इस्टेट, मेदांता किंवा ग्लोबल हेल्थ, HUL आणि ॲस्टर DM. तर मंदीमध्ये गॉडफ्रे फिलिप्स, ITC, VST इंडस्ट्रीज, वरुण ब्रिव्हरेजेस, रेमंड, मान्यवर, सिंजेन, नजारा, CMAC हे सगळे शेअर मंदीमध्ये राहतील. ज्या थोडक्यात सांगायचं तर ज्याच्यावर GST वाढलाय त्या सगळ्या कंपन्यांचे शेअर मंदीमध्ये राहण्याची शक्यता आहे. पण इन्शुरन्सच्या बाबतीत गुड न्यूज आहे की 5 लाखाच्या वर 5% GST आणि 5 लाखाच्या आत GST पूर्णपणे माफ होईल. म्हणजे अशी शिफारस करण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला GSTमुळे मार्केट मंदीत उघडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कव्हर होईल. कारण काल आपल्याला ग्रोथचं जे टार्गेट कमी झालं होतं, GDP ग्रोथ जी कमी झाली होती, एवढी खराब बातमी असूनही मार्केट सावरलं. तर सुरुवातीला मार्केट पडेल आणि नंतर सावरण्याची शक्यता जास्त आहे. तरीसुद्धा ही शक्यताच आहे, एक अंदाज आहे. असंच होईल असं 100% धरून चालू नका. तुम्ही वॉच करा काय होतंय ते आणि त्याप्रमाणे ट्रेड घ्या. पण अजूनही मार्केट पूर्णपणे सेटल झालेलं नाही. त्यामुळे
ट्रेडिंगचं प्रमाण कमी ठेवा. बघूया तरी काय होत आहे. नमस्ते.